13 मे रोजी श्री श्री रविशंकरजी यांच्या 68व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारंजा लाड येथील आर्ट ऑफ लिव्हिंग, स्टेट बँक ऑफ इंडिया व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन कारंजा तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार कुणाल झालटे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शेखर बंग, डॉक्टर अजय कांत, संजय काकडे, प्राध्यापक विनय कोडापे, डॉक्टर मनोज गिडवानी, डॉक्टर अनिल कविमंडल व स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक योगेश अवघडे उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले। गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने कारंजामध्ये 13 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते। संकट काळामध्ये रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे असते। ही भावना आज वाढीस लागलेली आहे। यामुळे सामाजिक ऋण अंशतः का होईना फेडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे। या शिबिरात डॉक्टर अजय कांत, डॉक्टर विजय जवाहर मलानी यांनी डॉक्टर या नात्याने तर महिलांमधून श्रीमती उमाली हातोले व गार्गी फुलाडी यांनी रक्तदान करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले। महत्त्वाचे म्हणजे या शिबिराचे आयोजन कारंजा लाड येथील भारतीय स्टेट बँक येथे करण्यात आले होते। शहरात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच स्टेट बँक व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आल्याचे कळते। यामुळे कारंजा शाखेचे व्यवस्थापक योगेश अवघडे यांचे शहरवासियांनी अभिनंदन केले। या शिबिरादरम्यान कारंजातील राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराला भेट दिली। या शिबिरामध्ये एकूण 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले। बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्त केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व कार्यकर्ते, स्टेट बँकेचे कर्मचारी व रक्तदान चळवळीचे कार्यकर्ते व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड। आज रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग, स्टेट बँक व कारंजातील विविध संघटनांच्या वतीने स्टेट बँक शाखा कारंजा येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। यामध्ये स्टेट बँकेचे मॅनेजर साहेब श्री अवघडे साहेब यांचा मोलाचा वाटा आहे व आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुशील देशपांडे तसेच प्रज्वल गुलालकरी व इतर सर्व मंडळी या सगळ्यांनी अथक परिश्रम घेऊन आज हे शिबिर स्टेट बँकेमध्ये घेतलेले आहे। अवघडे साहेबांनी पूर्ण येथे सहकार्य केलेले आहे व दरवर्षीच हे शिबिर कित्येक वर्षापासून कारंजामध्ये राबवले जाते। रक्तदानाची चळवळ, नेत्रदानाची चळवळ ही कारंजामध्ये एक मोठी चळवळ येथे होत आहे व सर्व कारंजावासियांनी यामध्ये सहभागी व्हावे, जास्तीत जास्त रक्तदान करावे, रक्तदान, नेत्रदान याबद्दलचे गैरसमज दूर करावे व ही चळवळ मोठ्या प्रमाणाला आपल्याला पुढे न्यायची आहे। भविष्यात सुद्धा या अशा प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो। मी योगेश अवघडे, भारतीय स्टेट बँक शाखा कारंजातर्फे सर्व कारंजावासियांचं स्वागत करतो। रक्तदान शिबिराला खूप सारा मोठ्या ह्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळालं आम्हाला आणि उपस्थिती नागरिकांची मिळाली। कारंजातील ज्या संघटना आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची द आर्ट ऑफ लिव्हिंग संघटना, त्याचा मी एक मेंबर आहे आणि मी त्या परिवाराचा एक मेंबर असल्यामुळं त्या परिवारासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि डॉक्टर सुशील देशपांडे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे जे काही मला त्यांनी आव्हान केलं त्याला आम्ही पॉझिटिव्हली प्रतिसाद दिला आणि त्यातून आम्ही आज 13 मे 2023 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा येथे रक्तदान शिबिर आणि रक्तदान चळवळ कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आमच्या शाखेमध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्व संघटनांचा आणि कारंजातील प्रतिष्ठित लोकांचा सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की लोकांची सेवा करण्याची। त्याबद्दल मी सर्व कारंजावासींचे आभार मानतो। 12 वर्षापासून सातत्याने कारंजात गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि दरवर्षी भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि सातत्याने होत असलेल्या या शिबिरामुळेच इतर सामाजिक संघटनांनाही प्रोत्साहन मिळालं आणि कारंजात रक्तदान चळवळ ही अतिशय उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे। त्यामुळे मी सर्व सामाजिक संघटनांचे आणि कारंजेकरांचे आभार मानतो।